नमस्कार यूट्यूब फॅमिली मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांच्या सपोर्टची या चॅनलला खूप गरज आहे, त्यामुळे जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग वळूया आपल्याच्या भागाकडे. आरोही आर्यवीरच्या खांद्यावर डोकं ठेवून शांत बसली होती. बाहेर समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येत होता. आर्यवीर तिच्या केसांवरून अलगद हात फिरवत होता. काही क्षण दोघांमध्ये शांतता होती. मग आरोहीने डोळे उघडत त्याच्याकडे पाहिलं. आर्यवीरने तिच्याकडे पाहत विचारलं, काय झालं? आरोहीने त्याच्याकडे पाहत म्हटलं, मला आता खरंच बरं वाटतंय. आर्यवीर तिच्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहू लागला. खरंच? आरोहीने मान हलवत उत्तर दिलं, हो. आर्यवीरने तिच्या कपाळावर हात ठेवला. आरोहीने त्याच्याकडे पाहत हसून म्हटलं, तुम्ही डॉक्टर नाही आहात. आर्यवीर तिच्याकडे पाहत म्हणाला, पण तुझ्या बाबतीत मी सगळं शिकून घेईन. आरोहीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. आर्यवीरने तिचा हात हातात घेतला आणि तिच्या बोटांशी खेळू लागला. आरोही त्याच्याकडे पाहत म्हणाली, तुम्ही मला आज पूर्ण दिवस आराम करायला सांगणार आहात ना? आर्यवीरने सहजपणे उत्तर दिलं, हो. आरोहीने लगेच त्याच्याकडे पाहिलं. मला माहिती आहे. मला माहीत होतं, ती म्हणाली. आर्यवीर भुवया उंचावत म्हणाला, काय माहिती होतं? आरोहीने हाताची घडी घालत म्हटलं, तुम्ही मला इथे फिरायला आणलं नाही, तर बेडवर आराम करायला आणलं आहे. आर्यवीर तिच्याकडे पाहून हसू लागला. तू अजूनही माझ्यावर रागावलेली आहेस का? आरोहीने त्याच्याकडे पाहत उत्तर दिलं, मी रागावलेली नाही. आर्यवीर तिच्याजवळ झुकत म्हणाला, मग? आरोहीने त्याच्याकडे पाहत हळू आवाजात म्हटलं, थोडीशी नाराज आहे. आर्यवीरने तिच्या हातावर हलकसं चुंबन घेतलं. ती नाराजीही मी दूर करतो, तो म्हणाला. आरोहीने त्याच्याकडे पाहत विचारलं, ती कशी? आर्यवीरने उत्तर देण्याऐवजी तिला आपल्याजवळ ओढलं. आरोही त्याच्या छातीवर जाऊन टेकली. तिने त्याच्याकडे पाहत विचारलं, आर्य, तुम्ही पुन्हा काहीतरी करणार आहात ना? आर्यवीरने तिच्या चेहऱ्याकडे पाहत हलकसं स्मित केलं. मी काहीच केलं नाही. आरोहीने त्याच्याकडे संशयाने पाहिलं. तुम्ही काही करणार आहात. आर्यवीरने तिच्या चेहऱ्यावर आलेले केस अलगद बाजूला केले. तुला माझ्यावर इतका संशय का असतो? आरोहीने त्याच्या छातीवर हलकासा हात ठेवत म्हटलं, कारण तुम्ही कधी काय कराल ते सांगता येत नाही. आर्यवीर तिच्याकडे पाहत हळू आवाजात म्हणाला, मग माझ्यापासून दूर राहा. आरोहीने लगेच उत्तर दिलं, ते मला जमणार नाही. दोघेही काही क्षण शांत झाले. आरोहीला स्वतःच्या शब्दांची जाणीव होताच तिच्या चेहऱ्यावर लाज पसरली. आर्यवीर तिच्याकडे प्रेमाने पाहत राहिला. त्याने तिच्या हनुवटीला हलकासा स्पर्श केला. आरोहीने नजर लगेच खाली केली. आर्यवीरने तिच्या गालावर अलगद चुंबन घेतलं. तिने डोळे घट्ट मिटले. तो तिच्या जवळच थांबला. आरोहीने हळूच डोळे उघडले. दोघांच्याही नजरा एकमेकांमध्ये अडकल्या. त्याने तिच्या कपाळाला आपलं कपाळ टेकवलं. आरोही, तिने हळू आवाजात म्हटलं, तुला खरंच बरं वाटतंय ना? आरोहीने त्याच्याकडे पाहत हसून उत्तर दिलं, हो, आता वाटतंय. आर्यवीरने तिच्या ओठांवर हलकसं चुंबन घेतलं. ते चुंबन काही क्षणांचं होतं, पण आरोहीने त्याच्या शर्टला धरलेली बोटं त्याला दूर जाऊ देत नव्हती. आर्यवीर तिच्यापासून थोडा दूर झाला. आरोहीने लगेच त्याच्याकडे पाहिलं. काय झालं? आर्यवीरने हसत उत्तर दिलं, काही नाही. आरोहीने त्याच्याकडे पाहत म्हटलं, मग दूर का झालात? तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, कारण आज मला तुझी काळजी घ्यायची आहे. आरोही लगेच म्हणाली, आणि मला तुमच्यासोबत वेळ घालवायचा आहे. आर्यवीर काही क्षण तिच्याकडेच पाहत राहिला. मग त्याने तिचा हात पकडला. तो म्हणाला, मग आज आपण कुठेही जाणार नाही? आरोही आश्चर्याने म्हणाली, म्हणजे? आर्यवीरने तिच्याकडे पाहत म्हटलं, आजचा पूर्ण दिवस फक्त आपला. आरोहीच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. आर्यवीरने रिसॉर्टच्या स्टाफला नाश्ता त्यांच्या रूममध्येच आणण्यास सांगितलं. काही वेळातच बाल्कनीमध्ये त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था झाली. आरोही समुद्राकडे पाहत बसली होती. आर्यवीर तिच्या समोर बसला होता. आरोहीने प्लेटकडे पाहत विचारलं,
तुम्ही आज मला स्वतः खाऊ घालणार आहात का? आर्यवीर लगेच म्हणाला, हो, तुला हवं असेल तर. आरोहीने त्याच्याकडे पाहत हसून म्हटलं, नाही, मी स्वतःच खाऊ शकते. आर्यवीरने लगेच उत्तर दिलं, मला माहिती आहे. आरोहीने खोडकरपणाने त्याच्याकडे पाहत हसून पुन्हा एकदा म्हटलं, पण तुम्हाला तर माझी काळजी घ्यायची आहे ना मग? आर्यवीर तिच्याकडे पाहत हसत म्हणाला, हो. आरोहीने काही क्षण त्याच्याकडे पाहिलं, मग हळू आवाजात म्हणाली, ठीक आहे तर. मग आज माझी काळजी घ्या. आर्यवीरने तिचा हात आपल्या हातात घेतला. फक्त आज नाही, कायम. तिच्या डोळ्यात प्रेम उमटलं. तिने त्याचा हात घट्ट पकडला. नाश्त्यानंतर दोघेही बाल्कनीत बराच वेळ बसले होते. आर्यवीरने आरोहीला समुद्रकिनारी नेलं नाही. त्याऐवजी त्याने त्यांच्या खाजगी बाल्कनीतच तिच्यासाठी एक छोटंसं सरप्राईज तयार केलं होतं. समुद्राकडे तोंड करून एक आरामदायी जागा सजवली होती. आरोही तिथे येऊन थांबली. तिने आर्यवीरकडे पाहत विचारलं, हे सगळं कधी केलं? त्याने उत्तर दिलं, तू झोपली होतीस तेव्हा. आरोही त्याच्याकडे पाहत म्हणाली, तुम्ही झोपतच नाही का? आर्यवीरने हसत उत्तर दिलं, तू माझ्यासोबत असताना मला झोपायची गरजच वाटत नाही. आरोहीने त्याच्याकडे पाहत तिरक्या नजरेने म्हटलं, तुम्ही खूपच फिल्मी बोलायला लागला आहात. आर्यवीर तिच्याजवळ येत म्हणाला, दोष तुझा आहे. आरोहीने भुवया उंचावल्या, माझा? आर्यवीरने तिच्या हातावर हलकासा स्पर्श करत म्हटलं, हो, तू समोर असतेस तेव्हा मी स्वतःसारखा राहतच नाही. तिच्या चेहऱ्यावर हळूच लाजरं हसू उमटलं. ती त्याच्या जवळ आली. आर्यवीरने तिच्या कमरेभोवती हात ठेवला. तिने त्याच्या छातीवर डोकं टेकवलं. काही क्षण दोघेही शांत राहिले. मग आरोहीने हळू आवाजात विचारलं, आर्य, तुम्हाला कधी भीती वाटते? त्याने तिच्याकडे पाहिलं. कशाची? आरोहीने उत्तर दिलं, मला गमावण्याची. आर्यवीर काही क्षण शांत झाला. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू नाहीसं झालं. त्याने आरोहीला आणखी जवळ घेतलं. हो. आरोहीने त्याच्याकडे पाहिलं. आर्यवीरने तिच्या डोळ्यात पाहत म्हटलं, तुला गमावण्याची भीती मला सगळ्यात जास्त वाटते. आरोहीच्या डोळ्यात पाणी आलं. आर्यवीरने तिच्या गालावरून अलगद हात फिरवला. पण तू माझ्यासोबत आहेस एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. आरोहीने लगेच त्याला घट्ट मिठी मारली. त्याने देखील तिला आपल्या मिठीत घट्ट धरून ठेवलं. त्या मिठीत कोणतेही शब्द नव्हते, पण त्यांच्या मनातलं सगळं काही त्या मिठीत सामावलं होतं. काही वेळाने आरोहीने त्याच्याकडे पाहत हळू आवाजात विचारलं, आर्य, मला वाटतं हा हनीमून खूप छोटा आहे. आर्यवीर तिच्याकडे पाहून हसला. मग वाढवूया, तो म्हणाला. आरोही आश्चर्याने त्याच्याकडे पाहत म्हणाली, खरंच? आर्यवीर तिच्या कपाळावर चुंबन घेत म्हणाला, तू म्हणशील तितके दिवस. आरोही त्याच्याकडे पाहत हसली. आणि त्या सुंदर समुद्रकिनाऱ्यावर आरोही आणि आर्यवीर यांनी ठरवलं, या प्रवासात ते फक्त मॉरिशस पाहणार नव्हते, तर एकमेकांना आणखी जवळून जाणून घेणार होते. कारण त्यांचा प्रेमाचा हा प्रवास आता प्रत्येक दिवसागणिक आणखी सुंदर होत चालला होता. पुढच्या सकाळी समुद्राच्या लाटांचा मंद आवाज ऐकत आरोहीची झोप उघडली. तिने डोळे उघडले तेव्हा आर्यवीर तिच्या शेजारी नव्हता. आरोहीने आजूबाजूला पाहिलं. तेवढ्यात बाल्कनीतून आर्यवीर आत आला. त्याच्या हातात 2 कप कॉफी होती. आरोहीने त्याच्याकडे पाहत विचारलं, तुम्ही इतक्या लवकर उठलात? आर्यवीरने तिच्याकडे पाहत उत्तर दिलं, तू झोपलेली असताना मला उठावं लागतं. आरोहीने भुवया उंचावत विचारलं, का? आर्यवीरने तिच्या हातात कॉफीचा कप देत म्हटलं, कारण माझी बायको आज मला मॉरिशस फिरवणार आहे. आरोहीने कॉफीचा घोट घेत त्याच्याकडे पाहिलं. मी? तुम्हाला फिरवणार? आर्यवीरने तिच्याजवळ बसत उत्तर दिलं, हो, काल तू म्हणाली होतीस ना मला मॉरिशस पाहायचं आहे. आरोहीच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. मग आज आपण खरंच फिरायला जाणार? तिने विचारलं. आर्यवीरने तिच्याकडे पाहत मान हलवली. हो, आजचा संपूर्ण दिवस तुझा. आरोही लगेच बेडवरून उठू लागली. आर्यवीरने तिला थांबवत म्हटलं, हळू? आरोही त्याच्याकडे पाहत म्हणाली, आता मला काहीही झालेलं नाही. आर्यवीरने तिच्याकडे पाहत म्हटलं, मला माहिती आहे, पण तरीही काळजी घेणं ही माझी सवय आहे. आरोहीने हसत उत्तर दिलं, मला नाही वाटत ही सवय कधी बदलणार आहे. आर्यवीरने तिच्याकडे पाहत म्हटलं, तुला बदलायची गरजही नाही.
काही वेळातच दोघेही तयार झाले. आरोहीने हलका आरामदायी ड्रेस परिधान केला होता. आर्यवीरने तिला पाहताच काही क्षण तिच्याकडेच पाहत राहिला. आरोहीने त्याच्या नजरेतील कौतुक ओळखलं. काय? तिने विचारलं. आर्यवीरने सहज उत्तर दिलं, काही नाही. आरोहीने तिरक्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं. तुमचं हे काही नाही मला चांगलंच ठाऊक आहे. आर्यवीर हसत तिच्या जवळ आला. तू खूप सुंदर दिसतेस, तो म्हणाला. आरोहीने लाजतच नजर खाली केली. मला माहिती आहे, ती म्हणाली. आर्यवीर काही क्षण तिच्याकडेच पाहत राहिला. मग हसत म्हणाला, आत्मविश्वास वाढला आहे. आरोहीने त्याच्याकडे पाहत उत्तर दिलं, तुमच्यामुळेच. त्या एका वाक्याने आर्यवीरच्या चेहऱ्यावरचं हसू आणखी खुललं. दोघेही रिसॉर्टमधून बाहेर पडले. त्यांची गाडी मॉरिशसच्या सुंदर रस्त्यांवरून पुढे जात होती. एका बाजूला निळाशार समुद्र होता तर दुसऱ्या बाजूला हिरवाईने भरलेले डोंगर. आरोही खिडकीतून बाहेर पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर लहान मुलांसारखा आनंद होता. आर्यवीर अधूनमधून तिच्याकडेच पाहत होता. ते पाहून आरोही म्हटली, रस्ता पहा. आर्यवीरने हसत उत्तर दिलं, मी पाहतोय. आरोहीने त्याच्याकडे पाहिलं. रस्ता? आर्यवीरने तिच्याकडे पाहत उत्तर दिलं, नाही. आरोहीने त्याच्या हातावर हलकासा फटका मारला. तुम्ही ना? आर्यवीरने तिचा हात पकडला. मी काय? तो म्हणाला. आरोही त्याच्याकडे पाहत हसून म्हणाली, काही नाही. पहिलं ठिकाण पाहून आरोही इतकी आनंदी झाली की तिने आर्यवीरचा हात पकडून त्याला आपल्यासोबत खेचलं. आर्यवीर तिच्याकडे पाहत म्हणाला, तू आज खूप उत्साही आहेस. आरोहीने हसत उत्तर दिलं, कारण आज मी पहिल्यांदाच मॉरिशस पाहते. आर्यवीरने तिच्याकडे पाहत म्हटलं, आणि मी? आरोही काही क्षण शांत झाली. मग त्याच्याकडे पाहत हळू आवाजात म्हणाली, तुम्ही माझ्यासोबत आहात. आर्यवीरच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. त्याने तिचा हात हातात घेतला. दोघेही एकत्र पुढे चालू लागले. दिवसभर त्यांनी मॉरिशसच्या सुंदर निसर्गाचा आनंद घेतला. कधी आरोही एखाद्या सुंदर दृश्यासोबत थांबत होती, कधी ती आर्यवीरला फोटो काढायला सांगत होती आणि कधी आर्यवीर तिचा फोटो काढत असताना ती मुद्दाम त्याच्याकडे पाहून हसायची. एका ठिकाणी आरोहीने त्याच्याकडे पाहत विचारलं, आर्य, माझा फोटो नीट आला का? आर्यवीरने फोनकडे पाहत उत्तर दिलं, फोटो चांगला आहे. आरोहीने लगेच विचारलं, फोटो? आर्यवीरने तिच्याकडे पाहत स्मित केलं, नाही, तू तू चांगली आहेस. आरोहीने त्याच्याकडे पाहत हसून म्हटलं, तुम्ही प्रत्येक गोष्ट रोमॅन्टिक कशी बनवता? आर्यवीर तिच्या जवळ येत म्हणाला, कारण तू प्रत्येक गोष्टीला सुंदर बनवतेस. संध्याकाळी दोघेही समुद्रकिनारी बसले होते. आरोहीने आपलं डोकं आर्यवीरच्या खांद्यावर टेकवलं. त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला. समुद्राच्या लाटा त्यांच्या पायाजवळ येऊन परत जात होत्या. आरोहीने शांतपणे विचारलं, आर्य, हा दिवस संपायला नको होता. आर्यवीरने तिच्याकडे पाहत उत्तर दिलं, मग संपवू नकोस. आरोहीने त्याच्याकडे पाहिलं. ते कसं? तिने विचारलं. आर्यवीरने तिचा हात घट्ट पकडत म्हटलं, माझ्यासोबत राहून. आरोही त्याच्याकडे पाहत हसली. आर्यवीरने तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतलं. आरोहीने त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं. समुद्राच्या निळ्या लाटांमध्ये आणि मावळत्या सूर्याच्या प्रकाशात त्यांचा मॉरिशसमधील आणखी एक दिवस संपत होता. पण त्या दिवसासोबत त्यांच्या प्रेमात आणखी एक सुंदर आठवण कायमची जोडली गेली होती. समुद्रकिनाऱ्यावर बराच वेळ बसल्यानंतर दोघेही रिसॉर्टकडे परतले. गाडीत बसल्यापासून आरोही शांत होती. आर्यवीरने काही वेळ तिच्याकडे पाहिलं. मग त्याने विचारलं, काय झालं? आरोहीने खिडकीबाहेर पाहत उत्तर दिलं, काही नाही. आर्यवीरने हलकसं स्मित केलं, आज तुझं हे काही नाही खूप वेळा ऐकलं. आरोही त्याच्याकडे पाहत म्हणाली, तुम्हाला सगळंच कसं कळतं? त्याने तिचा हात हातात घेतला, कारण तुझ्या चेहऱ्यावर ते सगळं लिहिलेलं असतं, तो म्हणाला. आरोही काही क्षण शांत राहिली. गाडी रिसॉर्टमध्ये पोहोचली. दोघेही आपल्या रूममध्ये आले. आरोही बाल्कनीत जाऊन उभी राहिली. आर्यवीर काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग तो तिच्या जवळ आला. आरोही, तिने मागे वळून त्याच्याकडे पाहिलं. आर्यवीरने विचारलं, आज दिवसभर तू इतकी आनंदी होतीस, पण आता अचानक शांत का झालीस? आरोहीने नजर समुद्राकडे वळवली. मला वाटत होतं हा सगळा वेळ खूप लवकर संपेल.
आर्यवीर तिच्या जवळ येत म्हणाला. काय? आरोहीने हळू आवाजात उत्तर दिलं. हा हनीमून, हा प्रवास, तुमच्यासोबतचा हा वेळ. आर्यवीर काही क्षण तिच्याकडेच पाहत राहिला. मग त्याने तिचा हात पकडला. तुला वाटतं मॉरिशस संपला की आपला वेळही संपेल? हिने त्याच्याकडे पाहिलं. नाही, पण आर्यवीरने तिचं वाक्य पूर्ण होऊच दिलं नाही. मग त्या पणला जागा देऊ नकोस, तो म्हणाला. आरोही शांत झाली. आर्यवीरने तिच्या चेहऱ्याकडे पाहत म्हटलं, आपण परत न्यूयॉर्कला जाऊ. काम सुरू होईल, जबाबदाऱ्या असतील. कदाचित पुन्हा आपल्याला एकमेकांसाठी एवढा वेळ मिळणार नाही. आरोहीने त्याच्याकडे पाहिलं. आर्यवीर पुढे म्हणाला, पण याचा अर्थ असा नाही की माझं तुझ्यावरचं प्रेम कमी होईल. आरोहीच्या डोळ्यात हलकीशी चमक आली. आर्यवीरने तिच्या गालावरून हात फिरवला. आपण इथे घालवलेला वेळ सुंदर आहे, पण माझ्यासाठी आपलं आयुष्य त्याहूनही सुंदर असणार आहे. आरोही त्याच्याकडे पाहत हळू आवाजात म्हणाली. तुम्हाला खरंच असं वाटतं? आर्यवीरने तिच्या डोळ्यात पाहत उत्तर दिलं. मला खात्री आहे. आरोही त्याच्या जवळ आली. आर्यवीरने तिला आपल्या मिठीत घेतलं. काही क्षण ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून शांत उभी राहिली. मग तिने हळू आवाजात विचारलं, आर्य, आपण परत गेल्यावर सगळं बदलणार ना? आर्यवीरने तिच्या केसांवरून हात फिरवत म्हटलं. हो. आरोहीने त्याच्याकडे पाहिलं. आर्यवीरने तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. पण एक गोष्ट कधीच बदलणार नाही. आरोहीने लगेच विचारलं, काय? आर्यवीरने तिचा हात आपल्या छातीवर ठेवला. इथे असणारी तुझी जागा, तो म्हणाला. आरोहीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तिने त्याच्याकडे पाहत म्हटलं, तुम्ही कधी कधी खूप चांगलं बोलता. आर्यवीरने हसत विचारलं, फक्त कधी कधी? तिने लगेच उत्तर दिलं, हो. आर्यवीरने तिच्याकडे पाहत भुवया उंचावल्या. मग आजची रात्र तुला माझं ऐकावं लागेल. आरोहीने संशयाने त्याच्याकडे पाहिलं. का? आर्यवीर तिच्याजवळ येत म्हणाला, कारण आज मला तुला काही गोष्टी सांगायच्या आहेत. आरोहीने हळू आवाजात विचारलं. त्या काय? आर्यवीरने तिला आपल्या जवळ घेतलं. तू माझ्या आयुष्यात आल्यापासून माझं आयुष्य कसं बदललं? आरोही काही क्षण शांत राहिली. मग त्याच्या जवळ बसली. दोघेही बाल्कनीत समुद्राकडे पाहत बसले होते. आर्यवीर तिच्याशी आपल्या मनातील अनेक गोष्टी बोलू लागला. त्याच्या आयुष्यातील एकटेपणा, त्याच्या मनात दडलेल्या भीती आणि त्याला नात्यांबद्दल वाटणारी असुरक्षितता. आरोही शांतपणे त्याचं सगळं ऐकत होती. मध्येच ती त्याचा हात घट्ट पकडत होती. आर्यवीर बोलत राहिला आणि त्या रात्री पहिल्यांदाच आरोहीला जाणवलं, आर्यवीर फक्त तिच्यावर प्रेम करत नव्हता, तर तो तिच्यासमोर स्वतःला पूर्णपणे उघडत होता. बराच वेळ बोलल्यानंतर आर्यवीर शांत झाला. आरोहीने त्याच्याकडे पाहत विचारलं, आता झालं? आर्यवीरने तिच्याकडे पाहत उत्तर दिलं, नाही. आरोहीने हसत विचारलं, आता अजून काय? आर्यवीर तिच्याजवळ झुकत म्हणाला, आता तुझं ऐकायचं आहे. आरोही काही क्षण शांत झाली. मग तीही त्याच्यासमोर मन मोकळं करू लागली. तिच्या भीती, तिच्या अपेक्षा, तिच्या मनात असलेले प्रश्न. आर्यवीरने एकदाही तिला मध्येच थांबवलं नाही. तो फक्त तिचं बोलणं ऐकत राहिला. आरोहीचं बोलणं संपल्यानंतर त्याने तिचा हात हातात घेतला. तुला माझ्याशी बोलण्यासाठी कधीच परवानगी मागण्याची गरज नाही. आरोहीने त्याच्याकडे पाहिलं. आर्यवीर पुढे म्हणाला, तुझ्या मनातली प्रत्येक गोष्ट मला ऐकायची आहे. आरोहीच्या डोळ्यात प्रेम भरून आलं. ती त्याच्याजवळ सरकली. आर्यवीरने तिला आपल्या मिठीत घेतलं. आरोहीने हळू आवाजात म्हटलं, मला वाटतं मला तुमच्यावर पुन्हा पुन्हा प्रेम होतंय. आर्यवीर तिच्या कपाळावर चुंबन घेत म्हणाला, मला रोज नव्याने तुझ्यावर प्रेम करायचं आहे. आरोहीने त्याच्याकडे पाहिलं. त्यांच्या नजरा एकमेकात गुंतल्या. त्या रात्री त्यांच्यामधले क्षण पुन्हा प्रेमाने भरून गेले. कधी त्यांच्या हलक्या हसण्याने, कधी शांत मिठीत आणि कधी एकमेकांना दिलेल्या प्रेमळ चुंबनांनी. रात्र पुढे सरकत गेली, पण त्या दोघांना वेळेचं भान राहिलं नाही. कारण त्या रात्री ते फक्त नवरा बायको नव्हते, तर एकमेकांचे सगळ्यात जवळचे मित्र होते. समुद्राच्या लाटांचा आवाज मंद होत गेला. आरोही आर्यवीरच्या मिठीत शांत झोपली. आर्यवीरने तिच्या कपाळावर चुंबन घेतलं आणि मनात एकच विचार केला की मॉरिशसचा हा प्रवास संपत होता, पण आता खऱ्या अर्थाने त्यांचं आयुष्य सुरू होत होतं. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर
एक रिक्वेस्ट आहे, प्लीज आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा. तुम्हा सर्वांच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. तुम्ही जेवढा सपोर्ट कराल तेवढाच मला आपली कथा तुमच्यासमोर मांडण्यात उत्साह येतो. चला तर मग भेटूया पुन्हा एका नव्या एपिसोडसोबत.